परंतु दुसरीकडे वेगळा न्याय आणि तिथं मात्र वेगळा न्याय। अरे अयोध्येला तुम्ही ट्रस्ट बनवला, तर तिथं एखादा बौद्ध घेतला, एखादा मुस्लिम घेतला, मग तुमचं हे जे बुद्ध विहार आहे, महाबोधी विहार आहे, तिथलं जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्ट मध्ये 5 हिंदू 4 बौद्ध आणि एक जिल्हाधिकारी, तो पण हिंदूच असला पाहिजे। म्हणजे पुन्हा एकदा जग तथागत भगवान गौतम बुद्धाच्या विचाराकडे आकृष्ट होत आहे। या देशाला, या जगाला युद्धाची गरज नाही, तर तथागत भगवान गौतम बुद्धाच्या शांततेच्या, समतेच्या, न्यायाच्या, बंधुभावाच्या, माणसाला माणसाप्रमाणे वागवणाऱ्या विचाराची गरज आहे। आणि म्हणून जग बुद्धाच्या विचाराकडे आकृष्ट होत असताना तुम्हाला पुन्हा एकदा 2500 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने बुद्धाचा विचार तुम्ही या देशातनं मारला, तुम्ही खरे मारेकरी आहात बुद्धाच्या विचाराचे, कुणी आहात ते सनातनी ब्राह्मणी मंडळी। बुद्धाचं साहित्य जाळलं, बुद्धांना त्या काळातले जे भिक्खू होते त्या भिक्खूंना जिवंत जाळलं, बुद्धाचा विचार इतकं तुम्ही परागंदा केला। ज्या लेण्यांमध्ये भिक्खू बसून योग ध्यान करत होते, धम्माच्या प्रचाराचं काम करत होते, त्या लेण्या देखील या सनातनी लोकांनी आपल्या ताब्यात घेतल्या आणि ब्राह्मणी व्यवस्थेचं प्रतीक तिथं नेऊन बसवलं। आपल्याला माहिती आहे लोणावळ्याला कार्ला लेणी आहे, ही कार्ला लेणी आता देशामध्ये कार्ला लेणी म्हणून ओळखली जात नाही, एकविरा देवीचं मंदिर म्हणून तिथं देशभरातले लोक येतात। जुन्नर तालुक्यामध्ये जिथं शिवनेरीला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, तिथं लेण्यांद्री आहे, तिथं लेण्या होत्या, भिक्खू बसत होते, तिथं देखील एक कोण गणपती आणून आमच्या उरावरती बसवला आणि लेण्यांद्री हा अष्टविनायक पैकी कुणीतरी आहे। पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हे दुसरं तिसरं काही नसून बाबासाहेबांचे 1948 ला देहू या ठिकाणी म्हणाले होते, भुई जर विठ्ठला, जर बाबासाहेब जिवंत राहिले असते तर विठ्ठलावरती एक ग्रंथ बाबासाहेब लिहिणार होते। विठ्ठल दुसरे तिसरे काही नसून श्रीलंकेमधून आलेला जो भिक्खू होता इट्टीचा नावाचा, तो संघमित्र आणि महेंद्र जे एका सम्राट अशोकाची मुलं होती ते पुढे गेले आणि इट्टीचा नावाचा जो भिक्खू आहे तो पंढरपूरमध्ये थांबला, त्या वाळवंटामध्ये चंद्रभागेच्या, तिथं तो प्रचाराचं काम करायला लागला, तिथंच बुद्धाची मूर्ती मांडली आणि प्रचार करायला लागला, तिथंच तो मयत झाला, त्याचं महापरिनिर्वाण झालं आणि त्या इट्टीचं इटल आणि विठ्ठल झाला। हा विठ्ठल दुसरा तिसरा कुणी नसून तो तथागत भगवान गौतम बुद्धाच्या विचाराचा हा भिक्खू आहे। आणि म्हणून पंढरपूरचं विठ्ठल मंदिर देखील हे बहुजनांना खुलं नव्हतं, ते बडव्यांच्या ताब्यामध्ये होतं। मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये त्या बडव्या आणि उत्पाताच्या ताब्यामध्ये बहुजनांसाठी ते खुलं केलं। बालाजी असलेले अनेक जे काही बुद्धांचे प्रतीक आहेत ती ताब्यामध्ये विद्रुपीकरण करण्याचं काम आणि ब्राह्मणी इतिहास पुन्हा एकदा निर्माण करण्याचं काम ही व्यवस्था करत आहे। आता तर जोर आलाय, माज आलाय, मस्ती आली, कारण राजश्रय बरोबर आहे। या देशामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाचा विचार सर्व दूर होता, कारण त्यावेळेस राजसत्ता त्यांच्या ताब्यामध्ये होती। आणि म्हणून मित्रांनो आता मनुवाद्यांचं सरकार आहे, राज्यात आहे, देशात आहे, राजश्रय त्यांच्या बरोबर आहे। आणि अनुभवनी सांगितलं तसं प्रार्थीतनच मस्जिदीमध्ये कान्होबा नेऊन बसविला जातो, नवनाथ नेऊन बसवले जातात, मच्छिंद्रनाथ नेऊन बसवले जातात। मला असं वाटतं की धोक्याची घंटा आहे। आज ते विहार वाचवण्यासाठी हे बौद्धांच्या ताब्यामध्ये द्या, त्याच्यावरती आमचा हक्क आहे। याच्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, यशवंतराव, तुमचे भीमराव यशवंतराव आंबेडकर रस्त्यावरती उतरले, तुम्ही आम्ही सगळेजण रस्त्यावरती उतरलेलो आहोत। आमची अस्मिता आहे, कारण तथागत भगवान गौतम बुद्धाला बुद्धत्व त्या ठिकाणी प्राप्त झाले, दुसऱ्याची हिंमत नाही। मक्का मदिना असेल, मुस्लिमांचं श्रद्धास्थान आहे मित्रांनो, जीव पणाला लावतात, काही होईल, परंतु तिथं कुणाला प्रवेश देऊ देत नाही। अनेक धर्मांच्या बाबतीमध्ये सांगता येईल, ख्रिश्चनांच्या, येशू ख्रिस्ताच्या, जेरुसलेमच्या बाबतीत सांगता येईल, आम्ही मात्र आमचं जे काही विहार, गयाचं जे बुद्ध विहार आहे, महाबोधी विहार, त्याच्या बाबतीत मात्र आपण उदासीन आहोत। पण एक लक्षात ठेवा की ज्यांना वर्षानुवर्ष आम्ही मतं दिलीत, आमचं तर कुणीच नाहीये तिथं, जे गेले ते सगळे कविता करायला गेलेत, आमच्या विचाराची रस्त्यावरची लढाई करणारा कुणी आतमध्ये गेलेलं नाहीये। आणि म्हणून ज्यांना आम्ही मतं दिली, बौद्धांनी मतं दिली, ते तिथं संसदेमध्ये आहेत, ते मात्र याच्यावरती एक चकार शब्द बोलायला तयार नाही। कुठे गेले राहुल गांधी, जे हातामध्ये संविधान घेऊन निघाले होते, आम्ही बदलू देणार नाही। अरे बदल काय ठेवलंय त्यांनी? अशोक स्तंभाचं जे राजमुद्रा आहे त्याच्या खाली सत्यमेव जयते होतं, ते बदलून टाकलं। यथा धर्मा तथा अशा पद्धतीचं नवीन घोषवाक्य त्यांनी आणलंय। जवळजवळ सगळंच बदललंय। तुम्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, राहुल गांधी काय, नरेंद्र मोदी काय, एक सापनाथ आहे, दुसरा नागनाथ आहे। आम्हाला समजून घ्यावं लागणार।
बाबासाहेबांची लढाई पुढे घेऊन जावी लागणार आणि मुळात प्रशासनाला राज्यभर आपण निवेदन देतोय. उद्या भविष्यात बाळासाहेबांनी आदेश केला, भीमराव साहेबांनी आदेश केला तर आम्हाला सगळ्यांना न्यायाला देखील जावं लागणार आहे. कारण आमच्या अस्मितेवरती तो घाला आहे, आमच्या अस्मितेवरती तो घाव घातलेला आहे. आणि आजचं राज्यभरचं आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतोय की बाबा रे, तिथलं जे मोदी महाविहार आहे ते मुक्त करा बामणांच्या ताब्यातून, ते बौद्धांना द्या, ते कलेक्टरच्या ताब्यात ठेवू नका. आणि कलेक्टर जर अध्यक्ष असेल तर तो नॉन हिंदू असला पाहिजे, तो बुद्धिस्ट असला पाहिजे, आमचे बौद्ध सदस्य त्याच्यामध्ये असले पाहिजे, तर तिथला विकास होऊ शकतो. हे सांगण्यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे जाणार आहोत. तिथं नितीश कुमारचं सरकार आहे, नितीश कुमारला मदत आहे नरेंद्र मोदीची, देशामध्ये नरेंद्र मोदीचा सरकार आहे, त्याला मदत आहे नितीश कुमारांची. त्याच्यामुळे तुम्हाला आम्हाला न्याय मिळेल मला असं वाटतं की शक्य नाहीये. आणि म्हणून ही लढाई आपल्याला रस्त्यावरती करावी लागणार आहे. त्याच्यासाठी आपण सर्वजण भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते असतील, समता सैनिक दल असेल, वंचितचे पदाधिकारी कार्यकर्ते असतील, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आदेशाप्रमाणे आपण या ठिकाणी जमलोत, निदर्शनं या ठिकाणी केली, निषेध व्यक्त केला. अशाच पद्धतीने भविष्यात देखील आपल्याला आंदोलन करायची वेळ तर ताकदीनं करूया, एवढंच या प्रसंगी बोलतो. आणि पुन्हा एकदा या सरकारचा, केंद्र सरकारचा, त्याचप्रमाणे बिहार सरकारचा जाहीर धिक्कार करतो, निषेध करतो.